नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आपण सर्वजण मिळून तयारी करतोय, ती म्हणजे 7वी स्कॉलरशिप परीक्षेची गणित विषयाची. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण घटक क्रमांक 8 दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये सोडवणार आहोत दशांश आणि व्यवहारी अपूर्णांक या घटकावर आधारित स्वाध्याय 8.1, तोही अत्यंत सोप्या पद्धतीने. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे यापूर्वीचे आणि यानंतर येणारे सर्व व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आपला कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही, हे मी वारंवार प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतोय. का तर 7वी स्कॉलरशिपच्या गणिताचा टोटल सिलेबस आपण आपल्या चॅनलवर कव्हर करणार आहोत. परीक्षा होईपर्यंत आपण सोबत राहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच करून घ्या, व्हिडिओला लाईक करा. सुरुवात करतोय स्वाध्याय 8.1 ला. चला तर मग पाहूया काय आहे स्वाध्याय 8.1 मध्ये. 8.1 मधला पहिला जो प्रश्न आहे तो आलेला आहे आपल्या समोर. प्रश्न वाचा आणि सोडवायला सुरुवात करा. चला मी पण केली आहे सुरुवात. प्रश्न पहिला, 41.0812 मधून कोणती संख्या कमी केली असता 32.487 ही संख्या मिळेल, हे आपल्याला विचारलेलं आहे. हे म्हणजे कसं झालं, 5 मधून किती वजा केल्यानंतर 2 मिळतील असं जर आपल्याला विचारलं तर 5 मधून काय वजा केल्यानंतर आपल्याला 2 मिळतील. हे सोडवताना तुम्ही म्हणाल 3 वजा केल्यावर, पण 3 हे उत्तर तुम्ही कसं काढलं, तर तुम्ही काय केलं, 5 मधून या 2लाच वजा केले आणि तुम्हाला कळलं की 3 वजा केले 5 मधून की आपल्याला 2 मिळतात. हा प्रश्नही तसाच आहे. 41 पॉईंट यामधून काय वजा केल्यानंतर आपल्याला हे मिळेल विचारले, तर ती संख्या काढण्यासाठी काय करणार, या संख्येतून त्याच संख्येला वजा करून टाकणार. हे आहेत 41.0812, त्यातून वजा करायचे. वजाबाकी बेरीज करताना दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, म्हणजेच इथे होणार आहेत हे 32 पॉईंट, पुढे आहेत 4, 8, 7 आणि इथे काही नाही, म्हणजे इथे आपण देणार आहोत 0. ही वजाबाकी केली की आपल्याला मिळणार आहे ती संख्या जी या संख्येतून वजा केल्यानंतर आपल्याला ही संख्या मिळणार आहे. 2 मधून 0 गेले, राहिले 2. 1 मधून 7 जात नाही, तिथे राहिले 7, इथे झाले 11. 11तून 7 गेले, राहिले 4. 7तनं 8 जात नाही, चला शेजारी, ते पण काही नाही, ते पण कंगाल आहेत, चला त्यांच्या शेजारी. इथे आहे 1, इथे राहिला 0, इथे झाले 10, यातला 1 गेला, राहिले 9. ह्या 7चे झाले 17. 17तून 8 गेले 9. 9 मधून 4 गेले, राहिले 5. पॉईंटच्या खाली पॉईंट. 0तून 2 जात नाहीत, तिथे डायरेक्ट 40 मधून 32 गेले, राहिले 8. 8.5942 ही संख्या वजा करावी लागेल, जो आहे पर्याय क्रमांक 1. हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. वजाबाकी यांनी खूप हातचे घ्यावे लागतील अशी दिली होती, पण प्रश्न साधा होता, वजाबाकीवरच होता. परीक्षेत जरी असा प्रश्न आला तरी सहज सोडवणार आहात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 2. चला व्हिडिओ पॉज करून सोडवला तरी चालेल, तुम्ही आधी सोडवा आणि त्यानंतर चेक करा लगेचच तुम्ही सोडवलेला बरोबर आहे का ते. प्रश्न 2 आहे, 135 गुणिले 122 बरोबर आहेत 16,470, तर 0.16470 भागिले 0.122 बरोबर किती, हे आपल्याला विचारलेलं आहे. दिलेली जी गोष्ट आहे 135 गुणिले 122, काढायचं काय आपल्याला ते आधी लिहून घेतो. हे 0.16470 भागिले म्हणजेच ते छेदात लिहिणार आहे 0.122. आता इथं एवढा भागाकार करत बसायचा का, नाही करायचा. आपल्याला त्यासाठी आधार म्हणून हे दिलेलं आहे. तर आपल्याला 16,470ला जर आपण 122 इकडे नेऊन भागिले केले तर काय होईल, ते इथे लिहितो मी 16,470 आणि याला हे 122 इकडे जाऊन भागिले होणार आहेत. 122 भागिले झाले तर इकडे डाव्या बाजूला काय राहिले, 135 राहिले. 135 म्हणजे आपलं जे उत्तर आहे त्यामध्ये 135 असणार आहे. या 16,470ला 122 भागल्यावर आपल्याला 135 मिळणार आहेत. पर्यायात पण सगळे 135 दिसत आहेत आपल्याला. फक्त प्रश्न आहे तो म्हणजे दशांश चिन्हाचा. ते कसं सोडवायचं हे पहा. दशांश चिन्हानंतर इथे आहेत 5 अंक अंशामध्ये
आणि छेदामध्ये आहेत 3 अंक. अंश आणि छेद दोघांमध्ये समान अंक करून घ्यायचे. समान अंक करण्यासाठी काय करणार, इथे अजून 2 कमी पडत आहेत तर हे 2 झिरो दिले. दशांश चिन्हाच्या पुढे 0 वाढवल्याने काही फरक पडत नाही. आता इथे दशांश चिन्ह आपण 5 घरं उजवीकडे नेलं तर छेदात पण 5 घरं उजवीकडे नेऊ आणि हे होणार 16,470 छेद 122 वर 2 झिरो, 122 वर हे डबल झिरो. आता इथे आपण भाग देऊया. 122 एके 122, 122 शून्य शून्य, 122 शून्य शून्य, हे राहिले 100. आणि वर भाग देताना 122 न 16,470 ला भागल्यावर मिळतात 135. म्हणजे वर भाग जाणार आहे 135चा. राहिलं काय, 135 छेद 100 राहिले. 135 छेद 100 छेदात 2 झिरो आहेत, म्हणजेच या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर 2 अंक येणार आहेत. सध्या दशांश चिन्ह इथं आहे, ते 2 घरं डावीकडे सरकेल आणि उत्तर येणार आहे 1.35. 1.35 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. हे प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे हे तुमच्या लक्षात येत असेल. अंश आणि छेदामध्ये दशांश चिन्हानंतरचे अंक समान करून घ्यायचे, एवढी बेसिक गोष्ट आहे. तेवढी आली की तो प्रश्न सुटल्याच जमा असतो. चला पाहू, पुढे अजून असे प्रश्न येणार आहेत आणि त्यातून आपला परिपूर्ण याचा सराव होणार आहे. पुढे आहे दशांश अपूर्णांकाच्या गुणाकारावर आधारित प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3. 2.04 गुणिले 0.05 बरोबर किती, हे पहा. 2.04 इंटू 0.05. तुम्ही म्हणाल हे काय 2.04, सेमी इंग्लिश आहे ना, सेमी इंग्लिश. 2.04. जरा वेळ काय करायचंय, दशांश चिन्ह विसरून जा आणि गुणाकार करा. 5 चोक 20 झाले हे 0, हातचे आले 2, 5 शून्य शून्य आणि 2 आहे असे, आणि 5 दुने झाले 10, 1020. आता दशांश चिन्हानंतर किती अंक आले पाहिजे आपल्या गुणाकारामध्ये ते आता आपल्याला पाहिजे आहेत. ते पाहताना इथे 1, 2, 3 आणि 4 अंक आले पाहिजे दशांश चिन्हानंतर. 1, 2, 3 आणि 4 म्हणजे इथे दशांश चिन्ह येणार आहे. याचं उत्तर असणार आहे 0.1020. आता हा शेवटचा 0, याला तशी व्हॅल्यू नसते, म्हणजे 0.102 हे आहे उत्तर, जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. इथं 120, 0102 यामध्ये आपल्याला अंकांमध्ये खेळवतात, पण आपला दृष्टीभ्रम होऊ द्यायचा नाही. बऱ्याचदा असं होतं की आपण उत्तर बरोबर काढतो, पण इथं पाहताना अंक पुढे मागे दिसले आपल्याला आणि चुकीचा पर्याय नोंदवला जातो. तसं होऊ द्यायचं नाही. काळजीपूर्वक पाहायचं की 0.102 आहे तर 102 चाललेला आहे का हे चेक करायचं आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि यामध्ये दशांश अपूर्णांकावरील क्रिया आहेत. अंश छेद रूपामध्ये दिलेला आहे. चला सोडवायला सुरुवात करा. प्रश्न दिसतोय आपल्याला, तो लिहून घेतो मी. 3.0 प्लस हे 0.4 प्लस हे 0.56 भागिले इथे आहेत 22 गुणिले 0.3. चला हे लिहून घेतो. 22 गुणिले 0.3 इंटू 0.1 इंटू हे आहेत 5. आता हे सोडवताना पहा काय करणार, वरची तर अंशातली बेरीज पहिली करूनच घ्यावी लागेल, त्याला काहीही पर्याय नाही. हे 3 आणि हे 0.4 झाले 3.4 आणि 3.4 मध्ये 0.56 मिळवले. तोंडी पण करता येईल, तुमच्यासाठी करतो. हे 6, 5 आणि 4 9 आणि 3.96 हे आले 3.96 आणि छेदामध्ये आहेत 22. आता छेदातला गुणाकार करून घेऊया. 22 त्रिक होतील 66. 66 म्हणजे 6.6 का दशांश चिन्हानंतर 1 अंक आहे. आणि हा पुढचा गुणाकार पण करून घेऊया. 5 गुणिले 0.1 म्हणजे हे होणार आहेत 0.5. 5 एके 5 दशांश चिन्हानंतर 1 अंक. पुन्हा एकदा हे 3.96 असेच लिहितो आणि खाली होणार आहेत आता या 0.5 ने आपल्याला ह्या 6.6 ला गुणायचं आहे. 5 7 30 झाले 0, ह्याचे आले 3, 5 7 30 आणि 3 झाले 33. दशांश चिन्हानंतरचे अंक 1 आणि 1 2 आहेत, म्हणजे हे आले 3.3. म्हणजेच काय आले फायनली आता 3.96 छेद 3.3 राहिलेले आहेत. आता पुन्हा काय करायचंय तेच, अंश आणि छेदामध्ये दशांश चिन्हानंतरचे अंक जे आहेत ते समान करून घेऊया.
म्हणजे इथे एक 0 वाढणार आहे. म्हणजे आता दशांश चिन्ह 2 घरं उजवीकडे सरकवल्यावर होतील हे 396/330. आता इथे भाग द्यायचा आहे आपल्याला. इथे भाग कितीने जातोय पहा, 6 आणि 3 9, म्हणजेच आणि 9 वजा 9 0 आणि 33ला 11ने जातो. 11ने भाग देऊया इथे. 11 त्रिक 33 राहिले 6, 11 सक 66 आणि खाली 11 त्रिक 33, 11 0 0, 36/30 राहिले. पुन्हा याला 6ने भाग जाईल. 6 35 आणि 6 6 36. म्हणजे फायनल उत्तर काय राहतंय आपलं 6/5 हे उत्तर येतंय. जो आहे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. कसं सोडवलं लक्षात आलं असेल. कॅल्क्युलेशनवर कमांड पाहिजे, कारण कॅल्क्युलेशनवर ज्यांची कमांड त्यांनाच आहे गणितात डिमांड. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5. सोपे सोपे प्रश्न आहेत. फक्त दशांश अपूर्णांकांचा भागाकार याच्यावर कमांड असली की झालं. या स्वाध्यायात बाकी काही नाही. इज इक्वल टू हे छेद हे अधिक हे छेद हे बरोबर किती विचारलेलं आहे. हे 2.43 छेद आहे 0.9 प्लस हे 1.6 छेद आहे 0.04. पहा मी लिहिताना काय करतोय हे तुमच्या लक्षात येत असेल. दशांश चिन्हाखाली मुद्दाम दशांश चिन्ह लिहून घेतोय का, तर दशांश चिन्हानंतरचे अंक समान करण्यासाठी. इथं एक 0 वाढवला, 2 अंक 2 अंक, इथं 2 अंक आहेत, इथं एक 0 वाढवला. बस आता काय करायचंय, जर अंशात आणि छेदामध्ये दशांश चिन्हानंतर समान अंक असतील तर दशांश चिन्ह आपण अगदी विसरून जायचंय आणि डायरेक्ट हे लिहिणार आपण 243 छेद हे होणार आहेत 90. हे कसं काय केलं, 2 घरं उजवीकडे सरकवलं, 2 घरं उजवीकडे सरकवलं, म्हणजेच इथे 100ने गुणलं आणि इथे 100ने गुणलेलं आहे. प्लस हे होणार आहेत 160 छेद हे होणार आहे 4. इथे भाग देऊया आता. तर 4 आणि 3 7 आणि 2 9, म्हणजे याला 9ने भाग जातो. इथे होणार आहेत 9 10 90 आणि इथे होतील 9 दुने 18 राहिले 6 9 7 63. हे आले 27/10 अधिक इकडे होणार आहेत 4 चौक 16 4 0 0 40. 27/10 अधिक 40 होणार आहेत. दशांश अपूर्णांकात उत्तर दिसतंय आपल्याला, तर तिकडेच जायचं मग आपण. 27/10 म्हणजेच काय, छेदामध्ये एक शून्य आहे, म्हणजे दशांश चिन्हानंतर एक अंक येणार आहे, म्हणजे हे होणार आहेत 2.7 अधिक हे पुढचे 40 आहेतच ते तसेच. हे काय झाले 40 आणि 2 42.7 हे आलेलं आहे उत्तर. जो आहे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर सोडवतोय का मी. पण तुम्हाला दशांश अपूर्णांक समजलेत, भागाकार समजलाय, आता हे देखील व्यवस्थित समजणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6. आता इथे येणार आहे मज्जा, ती कशी पहा. 0.036 भागिले एक अपूर्णांक गुणिले वर खाली गुणिले वर खाली बरोबर किती विचारलेलं आहे. चला हे लिहूया. हे लिहिताना पुन्हा तेच करायचंय. 0.036 खाली लिहिताना पॉईंटच्या खालीच पॉईंट लिहितो. 0.6 आहेत गुणिले हे 2.35 अपॉन आहेत 0.05 आणि हे गुणिले 1/6 आहेतच. आता यामध्ये काय करणार, दशांश चिन्हानंतर इथे 3 अंक आहेत, इथे एकच आहे, इथे पण 3 अंक करून घेतले, इथं 2 2 आहेत, इथं विषयच नाही. आता 3 घरं उजवीकडे जाईल, 3 घरं उजवीकडे जाईल, म्हणजे हे होणार 36, खाली होणार हे 600 गुणिले हे 2 घरं उजवीकडे, हे 2 घरं उजवीकडं, म्हणजेच काय करतो आपण, अंशालाही 100ने गुणलं आणि छेदालाही 100ने गुणलं, त्यामुळे याच्या किमतीमध्ये कोणताही फरक पडत नाही. म्हणून हे होणार आहेत 235 छेद हे असणार आहेत 5 गुणिले आहेत 1/6. आता पहा इथे काय आहे, अंश छेद रूपामध्ये आहेत, गुणाकार आहेत, म्हणजे कुणाच्याही छेदाने कुणाच्याही अंशाला भाग जाणार आहे. चला भाग देऊया. इथे 5ने जातोय, 5 चोक 20, 5 7 35. त्यानंतर या 6ने भाग जाईल या 36ला, 6 6 36. पुन्हा 6ने या 600ला भाग जाईल, 6 1 6, 6 100 600. काय राहिलं शिल्लक
वर अंशामध्ये राहिलेले आहेत 47 आणि छेदामध्ये राहिलेले आहेत 100 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजे 100. तर 47/100. छेदात 2 शून्य आहेत म्हणजे दशांश चिन्हानंतर किती अंक येणार? 2 अंक येणार, 0.47. छेदात 100 होते म्हणून दशांश चिन्हानंतर 2 अंक आले. या 47चेच लिहिले आपण 0.47, जे आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. सोपे वाटायला लागले ना दशांश अपूर्णांक? यात कितीही क्रिटिकल प्रॉब्लेम येऊ द्या, अंश आणि छेदातले दशांश चिन्हानंतरचे अंक इक्वल करून घ्यायचे, काहीच अडचण येत नाही, सहज सुटून जातो प्रश्न. जर तुम्ही तसे भाग देत बसला तर मात्र तो फार क्रिटिकल होणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. व्हिडिओ आवडला असेल तर तोपर्यंत चला पटपट लाईक करून घ्या. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7. 0.15 शतमानात कसे लिहितात? शतमानात म्हणजे काय? शतमान म्हणजे ज्याचा छेद 100 आहे अशी संख्या. आता 0.15 आहेत, ज्याचा छेद 100 आहे अशा रूपात हे लिहायचे आहेत. दशांश चिन्हानंतर 2 अंक म्हणजेच हे 15/100 होणार आहेत. तर हे शतमानात आपण 15/100 असे लिहू, पण इथे नाही. मग 15/100 म्हणजेच काय आहेत? 15% आहेत. हे झाले 15%. आणि 15% असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर आहे. शतमान म्हणजे ज्याचा छेद 100 आहे, जिथे 100 अशी तुलना केलेली आहे. पुढे जाऊन आपण शेकडेवारी पाहणार आहोत, तेव्हा तर हे एकदम क्लिअर कट होऊन जाईल तुम्हाला. साधा सोपा प्रश्न होता. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 आणि दिसायला थोडासा विचित्र वेडावाकडा, पण काही नाही, तो देखील सहज सुटणार आहे. 0.6 आणि ब्रॅकेट दिलंय डायरेक्ट, म्हणजेच या दोघांमध्ये कोणतंही चिन्ह दिलेलं नाही. जेव्हा चिन्ह दिलेलं नसतं तेव्हा काय असतं? 0.6, तेव्हा गुणिलेचं चिन्ह असतं, हे लक्षात असू द्या. 13.06 वजा 7.06 बरोबर आहे 2p. ठीक आहे. आता हे 0.6 असेच येतील. 13.06 मधून 7.06 गेले, किती राहतात? 13तून 7 गेले, राहिले 7 आणि 6 13 होतात, 6 राहतात, गुणिले 6 बरोबर आहेत 2p. हे p ला 2 गुणिले आहेत, इकडे आल्यानंतर काय होणार आहेत? भागिले, म्हणजेच हे 0.6 गुणिले 6 भागिले 2 बरोबर आलेले आहेत p. तर बे एके बे, बे त्रिक 6. 0.6 गुणिले 3 करायचे, 6 त्रिक होणार आहेत 18. आणि दशांश चिन्हानंतर अंक किती? एकच अंक आहे, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 1.8. 1.8 हे असणार आहे त्याचं उत्तर, जो आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे सोपे प्रश्न आहेत आणि सहज सहज सुटणारे आहेत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 आणि तो जरा दिसतोय आपल्याला लुकझुक, पण कळतोय काय आहे तो. या प्रश्नांमध्ये खरी मजा येते तुमची. इथं तुम्ही घाबरता, याला नाही घाबरायचे. हे आता यानंतर तुम्हाला सहज सुटणार आहे. पहा कसं. हे आहेत 0.49, पुढे आहेत गुणिले 0.008 आणि पुढे आहेत गुणिले 90, छेद खाली आहेत 0.056 आणि गुणिले आहेत 630. आता पहा, अंशामध्ये दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत हे मोजून घ्या. 1 2 3 4 आणि 5 अंक आहेत. छेदामध्ये किती आहेत? अंशामध्ये 5 अंक आहेत, छेदात किती आहेत? 1 2 3. दशांश चिन्हानंतरचे अंक मोजतोय आपण, छेदात 3च आहेत, म्हणजे छेदातही आपल्याला 5 करावे लागतील. छेदात 5 केले तर इथं हा एक 0 आणि अजून एक 0 मी वाढवला. आता छेदात 1 2 3 4 5 अंक आणि अंशामध्ये 1 2 3 4 5 अंक. वर आणि खाली जेव्हा अंक समान करतो आपण, त्यानंतर ते दशांश चिन्ह डायरेक्ट गायब होऊन जातं. का गायब होतं? म्हणजेच काय, एकावर 5 शून्याने आपण अंश आणि छेद दोघांनाही गुणतो.
अंशामध्ये एकूण 1 2 3 4 5 घरं दशांश चिन्ह उजवीकडे नेतोय आपण. जे वर राहणार 49 गुणिले 8 गुणिले 90 छेदामध्ये होणार आहेत हे दशांश चिन्ह थेट इथे जाणार म्हणजे 5600 राहणार आहेत. 5600 गुणिले हे 630 आहेतच. चला आता सोडवायला सुरुवात करूया. हा 0 0 गेले. 9 एके 9 9 7 63 7 एके 7 7 7 49. आता राहिलं काय इथे आहे 7. 7 ने छेदात भाग देऊया. 7 8 56 7 0 0 7 0 0. पुन्हा 8 ने भाग देऊया. 8 एके 8 आणि 8 एके 8 8 0 0 8 0 0. अंशात काय राहिला शिल्लक? फक्त 1 राहिला शिल्लक. छेदात काय राहिला? 100 गुणिले 1 म्हणजेच 100 राहिले छेदामध्ये शिल्लक. आता दशांश स्वरूपामध्ये याचं रूपांतर करायचं आहे. इथे एकावर 2 शून्य आहेत म्हणजे उत्तरात दशांश चिन्हानंतर 2 अंक आले पाहिजेत. 0.01 हे असणार आहे त्याचं उत्तर. हा 1 होता. दशांश चिन्हानंतर 2 अंक का आले? तर छेदामध्ये 2 शून्य होते. हे लेखन तुम्हाला येते. हे 5वी पासून तुम्ही शिकलाय की छेदात किती शून्य आहेत त्याच्यावरून दशांश चिन्ह कुठे द्यायचं हे तुम्हाला 5वी पासून येतं. याचं उत्तर आलेलं आहे 0.01 जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. चला जाऊया पुढे. सोपे प्रश्न आहेत, फार काही क्रिटिकल नाही. फक्त दशांश चिन्हाला नाचवता आलं पाहिजे. कुठं उजवीकडे न्यायचं का डावीकडे न्यायचं हे नाचवता आलं पाहिजे आणि समान करायचं. अंशात जेवढी घरं पळवाल त्याला तेवढंच छेदामध्ये पळवायचं म्हणजे ते गणित आपल्याला पळवत नाही, आपणच त्याला पळवतो आणि आपलं स्कोअर कार्ड पण पळवत असतो आपण. 10 आहे 3 गुणिले 0.5 भागिले 0.005 बरोबर m. तर m बरोबर किती हे विचारलेलं आहे. आता इथे पहा काय करायचं आहे. 3 गुणिले 0.5 भागिले 0.005 बरोबर m आहे. तर इथे गुणाकार आणि भागाकार आहे. फक्त गुणाकार आणि भागाकार आहे तर डावीकडून उजवीकडे आहे त्या क्रमाने सोडवला तरी चालतो. चालतो नाही चालतोच. म्हणजे आधी करू आपण हा गुणाकार. 3 गुणिले 0.5 3 5 होतात 15. दशांश चिन्हानंतर अंक इथे 1 दिसतोय म्हणजे हे झाले 1.5 भागिले 0.005 बरोबर m. आता हे भागाकार जो आहे तो अंशछेद रूपामध्ये लिहितो मी. म्हणजेच m बरोबर असणार आहेत 1.5 छेद 0.005. पुन्हा तेच करायचे. अंश आणि छेदामध्ये दशांश चिन्हानंतरचे अंक समान करायचे आहेत. इथे आहेत 1 2 3 अंक. इथे एकच आहे. घे बाबा तू 2 शून्य घे. त्यामुळे काही बदल झाला? काही नाही झाला. ते 1.5च राहिलेले आहेत. आता अंशामध्ये दशांश चिन्ह 3 घरं उजवीकडे पळवणार. छेदामध्ये पण दशांश चिन्ह 3 घरं उजवीकडे पळवणार. म्हणजे अंशामध्ये होणार आहेत हे 1500 आणि छेदामध्ये होणार आहेत हे फक्त 5. चला भाग द्या आता. 5 त्रिक 15 5 0 0 5 0 0. उत्तर आलेलं आहे 300 आणि 300 असणार आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. सोपं वाटतंय ना आता हे? चला. आणि तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये अवश्य सांगा. मला कळलं पाहिजे की तुम्हाला समजतंय किंवा नाही समजत आहे किंवा स्पीड जास्त होतोय. थोडं सावकाश सांगा. तसं यूट्यूबमध्ये ते फीचर आहे की तुम्ही स्पीड थोडा कमी करूनही पाहू शकता किंवा तुम्हाला खूप भरभर समजत असेल तर तुम्ही 1.25च्या स्पीडने देखील पाहू शकता. हे स्पीड ॲडजस्ट तुम्ही करू शकता किंवा तो प्रश्न पुन्हा पाहण्याची सुद्धा सोय तुम्हाला आहे. पुन्हा व्हिडिओ तुम्ही थोडा मागे घेऊन देखील तो प्रश्न पाहू शकता आणि आपली शंका दूर करू शकता. तरी पण शंका राहिली तर कमेंटमध्ये नक्की विचारा. मी नक्की तुमच्या कमेंटचं उत्तर देईल. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11. 0.04चा गुणाकार व्यस्त पुढीलपैकी कोणता हे विचारलेलं आहे. आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय? ज्या 2 संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकींच्या आपण गुणाकार व्यस्त म्हणतो. आणि गुणाकार व्यस्त कसे शोधायचे? तर 0.04 याला छेद काही नाही म्हणजे काय आहे? याला छेद आहे 1. गुणाकार व्यस्त कसा शोधायचा?
तर खाली डोकं वर पाय. छेदाला अंशात न्यायचं आणि अंशाला छेदात आणायचं, ही साधी टेक्निक आहे त्यातली. याचा गुणाकार व्यस्त जो आहे तो काय असणार आहे, 1 अंशात जाणार आहे आणि हे 0.04 छेदात येणार आहे 0.04. आता या 1ला 0.04 ने भागायचं आहे. तुम्ही म्हणाल कसं काय भागायचं, आता आहे सोपं आहे. अंशामध्ये दशांश चिन्ह कुठे आहे सांगा बरोबर. अंशामध्ये दशांश चिन्ह आहे या 1 नंतर 1 पॉइंट. प्रत्येक पूर्णांकामध्ये दशांश चिन्ह असतंच, एकक स्थानाच्या उजवीकडे ते असतंच. पण दशांश चिन्हाच्या पुढे काही नसेल तर आपण ते लिहित नाही, फक्त संख्याच लिहितो. छेदामध्ये दशांश चिन्हानंतर 2 अंक आहेत, अंशामध्ये पण 2 करून घ्या. झालं. आता काय करणार, दशांश चिन्ह इथे 2 घरं उजवीकडे आणि छेदामध्ये पण 2 घरं उजवीकडे नेणार. म्हणजे हे होणार 100 आणि छेद होणार आहे 4. 100 भागिले 4 म्हणजेच हे आलेले आहेत 25. 25 चोक 100 होतात. म्हणजे 0.04चा गुणाकार व्यस्त कोण येणार आहे, तो येणार आहे 25, जो आहे पर्याय क्रमांक 3. हे त्याचं योग्य उत्तर. 25 चोक 100 होतील आणि 100 मध्ये दशांश चिन्हानंतर 2 अंक म्हणजे तो 1.00 होणार. म्हणजेच 25चा आणि 0.04चा गुणाकार 1 येणार आहे. तुम्हाला असं वाटलं असेल अरे 0.04चा गुणाकार व्यस्त 25 कसा झाला, पण तो इथे टॅली पण होतोय. आणि सोडवायचं कसं हे देखील आता आपल्या लक्षात आलेलं आहे. चला जाऊया पुढे. मजा येते यामध्ये, फारच सोपे प्रश्न आहे ते. फक्त दशांश चिन्हाला तुम्हाला डान्स करायला लावायचं आहे. चल पळ इकडे पळ इकडे आणि सेम पळवायचे. अंशात जेवढं पळवलं, ज्या बाजूला पळवलं तेवढंच छेदामध्ये पळवलं की सुटलं गणित. इथे आहे दशांश अपूर्णांकांचा गुणाकार आहे आणि पुढे संख्या दिली म्हणजे हे तिकडे जाऊन भागिले सुद्धा होणार आहेत. चला आता हे सोडूया. यामध्ये आहे 0.003 इंटू 0.03 इंटू 0.3 गुणिले x बरोबर आहे 0.54. ठीक आहे. आता यामध्ये काय करायचं, आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे हे सगळे पलीकडे जाणार आहेत, तर हे सगळे पलीकडे नेण्यापूर्वी यांचा सगळ्यांचा गुणाकार करून टाकतो मी. 3 त्रिक 9 आणि 9 त्रिक 27 होणार आहेत. हे आले 27. आता प्रश्न आहे दशांश चिन्हाचा. दशांश चिन्हानंतर अंक किती, 1 2 3 4 5 आणि 6 अंक आले पाहिजे. 1 2 3 4 5 आणि 6 अंक आले पाहिजे. हे 0.4 वेळा 0 आणि 27 गुणिले x बरोबर आहे 0.54. आता काय करायचंय, x ची किंमत काढायची म्हणजे हे तिकडे जाऊन त्याला भागिले होणार आहेत. म्हणजेच x बरोबर येणार आहे हे 0.54 उजवीकडले आणि हे त्याला जाऊन भागिले होत आहेत म्हणजे 0. किती आहेत, 1 2 3 4 0 1 2 3 4 0 आणि पुढे आहेत 27. आता हे कसं सोडवायचं, याला 10च्या घातामध्ये रूपांतर करून देखील सोडवता येतं, पण त्याच्यामध्ये कन्फ्युजन जास्त होतं. प्लस तुम्हाला अजून घातांक तुम्ही शिकलेले नाहीये. घातांक आपलं पुढचं प्रकरण आहे 9व्या घटक घातांक झाल्यानंतर हे तुम्ही 10च्या घाताच्या स्वरूपात सोडवलं तरी चालेल. पण त्यापेक्षा ही पद्धत फारच सोपी वाटते मला वाटते. तुम्हाला जर सोपी वाटली तर नक्की या पद्धतीने जा. नाही वाटली तर पुढे घातांकामध्ये घाताच्या स्वरूपात कसं लिहून सोडवायचं ते देखील मी शिकवणार आहे. इथे आहेत दशांश चिन्हानंतर 2 अंक आणि इथे आहेत 6 अंक. वर पण 6 करून घ्या. हे वर पण 6 झाले. आता दशांश चिन्ह 6 घरं उजवीकडं, वर पण 6 घरं उजवीकडं. म्हणजे वर होणार आहेत हे 54 वर 4 0, 54 वर 1 2 3 4 0 छेद खाली राहणार आहेत फक्त आता 27. 27 ने भाग द्या. 27 दुने 54 0 0 0 0 4 0. म्हणजेच फायनली आन्सर काय आलंय आपलं 20,000. 20,000 उत्तर आलंय. दिसतंय का रे पर्यायांमध्ये? हो येस दिसतंय. पर्याय क्रमांक 4 जो आहे 20,000 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. दिसायला जरी लांबलचक असला प्रश्न तरी गडबडून न जाता त्याला सामोरं जायचंय आणि आपल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या वापरायच्यात. उत्तर येतं, अहो येतं उत्तर. तुम्ही चालायला तर सुरुवात करा, पुढचा रस्ता आपोआप दिसत जातो आणि उत्तरापर्यंत आपण जाऊन पोहोचतो. चला जाऊया पुढे.
आणि पुढे आहे, पुढे काही नाही. इथे आपला संपलेला आहे स्वाध्याय 8.1. एकदम झटपट, पटापट आणि सहज सोपा करून टाकलेला आहे तुमच्यासाठी. पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच भेटणार आहोत स्वाध्याय 8.2, जो दशांश अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक यावरच आधारित आहे. पुन्हा मी त्याच गोष्टी सांगतोय तुम्हाला. जर तुम्हाला राज्य लेवलपर्यंत फाईट द्यायची आहे, स्कॉलरशिपला शुअर शॉट यायचं आहे, तर इथं जी प्लेलिस्ट दिसतीये TET पोलीस भरती 7वी स्कॉलरशिप, यामध्ये 28 व्हिडिओज आहेत आणि प्रत्येक घटकाचे 50 ते 60 प्रश्न सोडवून दिलेल्या व्हिडिओज आहेत, की ज्यामध्ये ॲडव्हान्स लेवलचे प्रश्न आहेत की जे पोलीस भरतीमध्ये विचारलेत. पण ते सगळे प्रश्न 7वी स्कॉलरशिपच्या गाईडमधले आहे तसे आहेत, जुन्या गाईड्समधले आहे तसे आहेत. म्हणजे बाकी काही होऊ नये हो, तुम्ही 7वी स्कॉलरशिपचा जर परफेक्ट अभ्यास केलात तरी तुम्ही पोलीस तर नक्की होऊ शकणार आहात. आणि फक्त पोलीस भरतीच नाही, तर हे प्रश्न तुम्हाला MPSC असेल, इतर सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या सगळ्यांमध्ये याच घटकांवरील प्रश्न आपल्याला दिसून येतात. व 7वी स्कॉलरशिप हा पाया आहे त्या भविष्यातल्या सर्व स्पर्धा परीक्षांचा. त्यामुळं आत्ताच चांगला अभ्यास करा. परत मागे येऊन ही पुस्तकं उघडून अभ्यास करत बसायची वेळ आली नाही पाहिजे, आणि ते तुम्ही करत नाहीये. तुम्ही छान अभ्यास करताय. तुम्हाला सगळ्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा. भेटूया लगेचच स्वाध्याय 8.2च्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.